विदर्भ परफॉर्मिंग आर्ट सेंटर या संस्थेचा स्थापना दिवस आपण करतो आहे. आपणास कळेना आनंद होत आहे की नागपूरमधील काही हौशी कलावंत कलाकृती जागृत करण्यासाठी काही कलाप्रेमी एकत्रितपणे नागपूरचे प्रसिद्ध शेफ श्री विष्णू मनोहर व लायन्स क्लब ऑफ नागपूर युनिटीचे अध्यक्ष श्री सागर कोसनगुंटुवार यांना मी विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करावे. दीप ज्योति परब्रह्म दीप ज्योति जनार्दन दीपो हरति पापानि संध्या दीप नमोस्तुते संध्या दीप नमोस्तुते. विद्यारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. विद्यादायिनी सरस्वती के वंदन के बिना कैसे किसी कला का सृजन होगा. इसलिए आइए हम सरस्वती वंदना के लिए चलते हैं और सुर साधना म्यूजिक एकेडमी के सभी स्टूडेंट्स इसे प्रस्तुत करेंगे. आगे की श्रृंखला में विदर्भ परफॉर्मिंग आर्ट सेंटर के लोगों के अनावरण के लिए मैं हमारे मुख्य अतिथि और विष्णु मनोहर सर, हमारे लायंस प्रेसिडेंट कोसन गुट्टीवार सर, किशोर जवादे सर जो इंटरनेशनल कोऑर्डिनेटर म्यूजिक फाउंडेशन के कोऑर्डिनेटर हैं, और संजय सर, मैं इनको आमंत्रित करता हूँ कि विदर्भ परफॉर्मिंग आर्ट सेंटर का लोगों का अनावरण करें. गिनीज वर्ल्ड ऑफ रिकॉर्ड के बहुत बड़े आर्टिस्ट, ये भी आर्टिस्ट बोले तो ये भी कलाकार हैं. इन्होंने भी 2-3 मराठी पिक्चर में और आने वाली मराठी पिक्चर में भी काम कर रहे हैं. इनके लिए जोरदार तालियां. विष्णु जी बोल सकते हैं इस विदर्भ परफॉर्मिंग आर्ट्स से. नमस्कार नमस्कार. म्हटलं काय रागवले का भाऊ नाही का, असं विचार पडते माणसाला. नमस्कार केल्यावर वरतून नमस्कार नाही आला तर असं वाटतं रागवले लोक आपल्यावर. एनिवे कार्यक्रमाला तसाही उशीर झालेला है, पण छान वाटतंय. बहुत अच्छा लग रहा है यहाँ पर आने के बाद, और ज़्यादा समय न लेते हुए कार्यक्रम जल्दी शुरू करें. मैं 2-3 गाने सुनकर निकलना चाहता हूँ. हालांकि ज़्यादा देर बैठने की इच्छा थी, बट कामकाज और कुछ अलग होते हैं, ठीक है, इसलिए मैं जाता हूँ. और धन्यवाद मुझे यहाँ पर बुलाया इसलिए. थैंक यू. जरा टेक्निकल प्रॉब्लम हो गया था, ये एलईडी वॉल का भी होते रहता. अभी बीच में गूगल का भी प्रॉब्लम हो गया था. गूगल भी यूरोप में बंद था ना. हाँ, तो ये भी हम थोड़ा आधा घंटा 1 घंटा थोड़ा लेट हो गया, तो सॉरी आपको. अतिथींचा स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते श्री संजय भरडे यांना. श्री सागर कोसनगुंटुवार, श्री किशोर जवादे सरांचं स्वागत करण्यासाठी मी श्रुतीला आमंत्रित करते.
राष्ट्रभाषा और मातृभाषा दोनों हमारी पूजनीय, हमारी हिंदी मराठी गीत का संगम लेकर आ रही प्यारी गायिका हमारी। ऐसे ही कला का संगम, भाषाओं का संगम, सुर ताल लय नृत्य वाद्य मिलकर ही तो पूरा होता है कलाओं का संगम। तो मैं आमंत्रित करता हूं मराठी और हिंदी में मैशअप लेकर आ रही अवंती गुप्ता को। स्वागत आहे तुमचं नाटुकला चॅनलवर। आणि आज आपल्यासोबत आहेत द शेफ म्हणजे विष्णू मनोहरजी, आणि तसंच ते एक आर्टिस्ट पण आहेत, कलावंतही आहेत आणि बऱ्याच चित्रपटात सिरियल्समध्ये ते काम करत आहेत। आणि आज जो महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे तो आहे विदर्भ परफॉर्मिंग आर्ट्स याचं इनॉग्रेशन आणि याचं लोगोचं अनावरण झालेलं आहे त्यांच्या हस्ते। तर एक हौशी रंगकर्मींसाठी, हौशी जे परफॉर्मिंग आर्ट्सवाले जे लोक असतात त्यांच्याकरता हा जो प्लॅटफॉर्म उभा केलेला आहे त्याबद्दल काय सांगाल? खूप छान काम आहे खरं तर, आणि प्रत्येकाला असं वाटतं की मुंबई पुण्याला गेलं तरच आपल्याला काहीतरी प्लॅटफॉर्म मिळू शकतो। ते म्हणणं तर बरोबर आहे, पण त्याची तयारी आपल्याला नागपूरपासून किंवा आपल्या गावापासून सुरुवात करायला पाहिजे। आणि आजची जी संस्था, जिचं ओपनिंग आपण केलं, तर अशासारख्या संस्था जर पुढे आल्यात तर आपल्या लोकल टॅलेंटला वाव मिळेल आणि पुढे जाण्यास मदत होईल। तर या सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा। आणि यासोबतच लॉयन्स ग्रुप पण जोडून आहे यासोबत, तर त्यांच्याबद्दल? लॉयन्स क्लबचं काम मोठं आहे आणि असे जे प्रयत्न असतात लोकांचे त्याला नेहमीच लॉयन्स क्लब पाठिंबा देत असतं, आणि अशा क्लब्सच्या पाठिंब्यामुळे ही मंडळी पुढे येतात आणि भविष्यात काहीतरी चांगलं घडतं। नक्कीच। आणि आम्ही नेहमी बघत असतो की तुम्ही पण हौशी रंगकर्मींना, हौशी कलावंतांना प्लॅटफॉर्म देतच असतात। असंच प्लॅटफॉर्म आपण देत राहू, या सदिच्छा आणि शुभेच्छा। थँक्यू, धन्यवाद।
मित्रांनो, जसं मी मगाशी सांगितलं की विदर्भ परफॉर्मिंग आर्ट्स या संस्थेची स्थापना झाली आहे, त्याचा लोगोचं अनावरण झालं आहे आणि त्यासोबत त्यांना जे जॉईनिंग करत आहेत तो म्हणजे लॉयन्स ग्रुप आणि त्याचे नागपूरचे आपले अध्यक्ष जे आहे ते आपल्यासोबत आहेत. सर, आपलं नाव? सागर कासंगोटवार, नागपूर लॉयन युनिटी हे आपल्या क्लबचं नाव आहे. आणि आपण जे परफॉर्मिंग जो आहे ही जी संस्था आहे स्पेसिफिकली नागपूरच्या जो टॅलेंट आहे तो समोर आणण्यासाठी आणि त्या इथल्या कलावंतांना तो प्लॅटफॉर्म मिळवून देण्यासाठी आणि याच्यासाठी बनवलेली आहे. आणि माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आहे ह्या संस्थेला आणि जेवढी मदत होऊ शकेल लॉयन्स क्लबकडून आम्ही ती करण्यासाठी तयार आहे. नक्कीच. आणि महत्त्वाचं म्हणजे एक मोठं नाव आपल्यासोबत आहे जे नेहमी नाटकं वगैरे घेऊन येतात. हौशी रंगकर्मी जे नागपूरचे आहेत, विदर्भातल्या, त्यांना नेहमी प्रोत्साहन देत असतात असे संजयजी भरडे जे आपल्यासोबतच आहेत. त्यांचे स्वप्न फार मोठे आहेत, तर त्यासोबतच तुम्ही आहात तर खरंच नक्कीच समोर जाईल. काय सांगाल त्याबद्दल? संजय भरडे सर हे नागपूर आणि मुंबईचा एक धुरा आहे जे मोठे मोठे कलावंत आहे त्यांना घेऊन चालणारे आहे. त्याच्यामुळे ही संस्था खरंच ते इथल्या जो टॅलेंट आहे तो तिथपर्यंत पोचवेल ही माझ्या 100% मी सांगू शकतो. आणि ही संस्था खूप मोठी होईल आणि नागपूरचं खूप नाव करेल. तसं ओसवाल म्हणून एक कंपनी म्हणजे इथे संस्था होती, त्यांनी राजू श्रीवास्तव आणि असे ज्या टॅलेंटला मुंबईपर्यंत पोचवलं, तशाच प्रकारे ही संस्था पण समोर पोचवेल असं माझ्याकडून यांना अभिनंदन आहे आणि हे व्यवस्थित होऊन जाईल. धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नाटुकला एंटरटेनमेंट अँड न्यूज चॅनलमध्ये. आपलं चॅनल हे एक सांस्कृतिक कार्यक्रमाशी जोडून असतो. नेहमी एंटरटेनमेंट आणि नवीन कलागुणांना जसं आपण समोर आणतो आपल्या चॅनलमार्फत, तसंच नागपूरचे जे आहेत कलावंतच म्हणेन मी, कलावंत प्रेमी म्हणेन की ते आपल्या नागपूर शहरात प्रत्येक कलावंतांना तो एक परफॉर्मिंग आर्ट्स जे कोणतेही असेल त्यांना ते एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतात. असे आपल्यासोबत संजयजी भरडे आहेत आणि त्यातल्या त्यात आज ज्या संस्थेची स्थापना झालेली आहे त्याचं इनॉग्रेशन झालेलं आहे आणि त्याचं लोगोचं पण इनॉग्रेशन झालेलं आहे. असे त्या संस्थेचे सर्व आणि एक दमदार असं
खेळ त्यांचा नागपूरमध्ये चालू असतो, म्हणजे त्यांची बॅटिंग चांगल्या पद्धतीने चालू असते आणि ते यावेळेस ते संस्था घेऊन आले आहे विदर्भ परफॉर्मिंग आर्ट्स. तर त्याचे सर्व संजयजी भरडे आपल्यासोबत आहे. सर्वप्रथम तर तुमचं अभिनंदन, जेवढं करावं तेवढं कमी आहे, कारण तुम्ही ज्या पद्धतीने सांस्कृतिक क्षेत्राशी असे जुळून आहात आणि कलावंतांना प्लॅटफॉर्म देत आहात. कलावंत तुमच्याकडनं खरंच खूप खुश आहेत, त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन आहे. आणि आता ही जी नवीन खेळी सुरू केली आहेत हौशी रंगकर्मींसाठी, हौशी रंगभूमींसाठी तुम्ही करतच आहात, पण आता ही नवीन सुरुवात आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? तुम्हाला माहीतच आहे की याच्या आधी 2007मध्ये मी नवरंग क्रिएशन्स या संस्थेचं इनॉग्रेशन केलं होतं आणि 2007 नंतर आज 15 वर्ष झाले ती संस्था अविरत सुरू आहे आणि त्याच्या अंतर्गत अनेक व्यावसायिक अनगिनत नाटकांचे प्रयोग विदर्भ आणि नागपूर आणि विदर्भामध्ये आम्ही केलेले आहेत. तसेच या अंतर्गत देखील आता माझी परंतु काही सुप्त भावना अजूनही मनात शिल्लक राहिलेल्या होत्या. त्या कुठेतरी त्याला वाट मोकळून देण्याची खूप इच्छा होती आणि म्हणून काही जे जाणकार लोक आहेत, जे रसिक आहेत आणि जे नाट्यप्रेमी आहेत किंवा कलाप्रेमी आहेत अशा लोकांना एकत्रितपणे करून माझे विचार त्यांच्यासमोर मांडलेत आणि ऑब्व्हियसली त्यांच्याकडनं मला खूप छान प्रतिसाद मिळाला आणि विदर्भ परफॉर्मिंग आर्ट्स सेंटर आज या संस्थेचं ओपनिंग त्यानिमित्ताने झालेलं आहे. खरं तर याच्या अंतर्गत पुष्कळ वेळा काय होतं, नागपूरमध्ये खूप कलाकार आहेत, खूप चांगले आर्टिस्ट आहेत, परंतु त्या लोकांना बघण्याकरता खरोखर एक शोकांतिका आहे की समोर प्रेक्षकच नसतो. ही एक शोकांतिका आहे. ही त्यांच्याकरता एक थोडाफार कुठेतरी नाही म्हटलं तरी इन्सल्टिंग पण आहे एक प्रकारे. आमचा हा प्रयत्न आहे की या प्लॅटफॉर्मवर त्यांना रसिक प्रेक्षक पण देणार आणि नवीन जे येणारे अपकमिंग टॅलेंट आहेत त्या लोकांना संधी पण देणार. वेगवेगळ्या नाट्यक्षेत्रामध्ये काम करणारे लोक, वेगवेगळ्या संगीत क्षेत्रामध्ये किंवा इतरही आर्ट फॉर्म्स जे आहेत त्या आर्ट फॉर्मला प्लॅटफॉर्म देणे आणि खरोखर ज्यांच्यात टॅलेंट आहे त्या लोकांना टॅलेंटला संधी देणे हा मुख्य या संस्थेचा उद्देश आहे. बरं, या संस्थेचा उद्देश फक्त नागपूरपुरतच नाही आहे, विदर्भातील कंप्लीट वेगवेगळ्या टॅलेंटल्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कलाकारांना संधी देणे, प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश. बरं, नुसतं एवढंच नाही, या लोकांना जसं फॉर एक्झाम्पल आता मी म्युझिक इंडस्ट्रीशी बऱ्याच जुळलेलो आहे आणि इंडियन म्युझिकल फेडरेशन ऑफ म्युझिकल फेडरेशन ऑफ इंडिया याचा मी एक सभासद देखील आहे. तर ती संस्था इंटरनॅशनल म्युझिकल फेडरेशन ऑफ पॅरिस याशी संलग्नित आहे. आमचा हा प्रयत्न राहणार आहे की या सध्या कलाकारांना इंटरनॅशनली देखील काही संधी देता येईल का. प्रयत्न करायला हरकत नाही आहे ना, सुरुवात कुठेतरी करायला पाहिजे. ती सुरुवात आमच्यातर्फे करायचा प्रयत्न हा करतो आहे. बघूया ज्या पद्धतीने रिस्पॉन्स मिळालेला आहे हा चांगलाच रिस्पॉन्स आहे आणि पुढेही चांगला रिस्पॉन्स मिळेल अशी अपेक्षा आहे. आणि एक प्रयत्न आहे की या संस्थेला एक चांगल्या लेवलला नेऊन चांगले कार्यक्रम करणे, चांगल्या कलाकारांना स्टेज देणे, त्यांना संधी देणे, त्यांच्यासाठी त्यांच्या अडचणी सोडवणे, सोबतच त्यांच्यासाठी वेगवेगळ्या कार्यशाळा घेणे, हे सगळे या संस्थेच्या अंतर्गत आम्ही प्रयत्न करणार आहे. हा आमचा याचा सगळा प्रयत्न राहणार या संस्थेच्या अंतर्गत. नाही, नक्कीच, कारण की ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं आणि मी पाहतही आलेलं आहे की नवरंग जी आहे तुमची संस्था ती तर नेहमीप्रमाणे कार्य करतच आहात आणि त्यात ही एक विदर्भ परफॉर्मिंग आर्ट त्यात एक प्लस पॉईंट झालेला आहे आणि तो म्हणजे स्पेशली विदर्भ कलावंतांकरता. तर या आणि यांच्याशी संलग्न व्हा, यांच्याशी जुळा, काहीतरी तुम्हाला नवीन प्लॅटफॉर्म मिळेल. जे आपल्याला हवं आहे ते काही ना काही करण्याचा प्रयत्नही करतील आणि अशी ही संस्था आहे. तर या आणि नक्की जुळून राहा या संस्थेशी. तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचाली.